ठरलं तर मग या मालिकेच्या आता येणाऱ्या भागामध्ये एका घटनेमुळे सायलीसमोर 20 वर्षापूर्वीचं सगळं आठवणार आहे आणि सायलीच्या एका वाक्यामुळे पूर्णाजीने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. या सगळ्यामध्ये आता मात्र मालिकेमधील एक खरा ट्विस्ट चालू होणार आहे आणि जबरदस्त सायलीच्या बोलण्याचा पूर्णाजीवर परिणाम होणार आहे. कारण 20 वर्षापूर्वी आठवलेलं सत्य हे साधं सुधं नसून ते आता खूप मोठ्या घटनेशी निगडीत असतं आणि ती घटना पुन्हा एकदा घडणार असते आणि त्या घटनेशी निगडीत असलेलं सत्य सायलीच्या तोंडून ऐकताच प्रताप, कल्पना, विमल, पूर्णाजी त्याचबरोबर अर्जुन यांना पण धक्का बसणार आहे. पण आता सायलीला ते सत्य आठवल्यामुळे सगळ्यांना आता एक मोठ्या घटनेचा उलगडा होणार आहे. इकडे आता रविराजांनी पूर्णाजीची भेट घेण्याचं ठरवलं असतं. निमित्त पण तसंच असतं. निमित्त असतं प्रतिमाच्या वाढदिवसाचं. त्याचबरोबर रविराजांनी प्रतिमाच्या वाढदिवसासाठी पूर्णाजीला भेटायला बोलवलेलं असतं, जेणेकरून प्रतिमाच्या वाढदिवसाला काहीही करून आपल्याला खूप मोठं आता उत्सव करायचा आहे. एक बड्डे पार्टी तर करायचीच आहे, पण प्रतिमाच्या वाढदिवसाला गोरगरिबांमध्ये खूप सारं दानसुद्धा करायचं आणि तेच सगळं करण्यासाठी इकडे आता पूर्णाजीला रविराजांनी भेटायला बोलवलेलं असतं. त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, आपल्या प्रतिमाचा वाढदिवस आणि तो मी कसा विसरेन रविराज, या वाढदिवसाला मी पण खूप तयारी केलेली आहे. रविराज म्हणतात, पण या वाढदिवसाला खूप तयारी करायची पूर्णाई, पण ती वेगळ्या पद्धतीने. म्हणजे या वाढदिवसाला काहीही झालं तरी आपली प्रतिमा आपल्यासोबत असली पाहिजे, हा माझा उद्देश आहे आणि त्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला प्रतिमा आढळली, कुणी कुणी तिला बघितलं, त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांना जेवण घालण्याचा माझा विचार आहे. म्हणजे आता ST स्टँड, पनवेल ST स्टँडच्या इकडे आपल्याला जी काही माहिती मिळाली प्रतिमा फिरते ती, त्याचबरोबर मंदिर, असं 2-3 ठिकाणच्या सगळ्या ठिकाणी मी त्या दिवशी जेवण घालण्याचं ठरवलंय, जेणेकरून आपल्याला प्रतिमाची गाठभेटसुद्धा होईल आणि तिच्या वाढदिवसालाच आपल्याला आता प्रतिमासुद्धा भेटेल. यावरती पूर्णाई म्हणते, आपण तयारीमध्ये काही कसूर करायची नाही. मला जे काही तयारी करायला सांगायची आहे ती तुम्ही मला सांगा, माझ्या पद्धतीने मी केले, पण तुमच्या पद्धतीने अजून काही करायचं असेल तर सांगा. यावरती रविराज म्हणतात, नाही तसं काही नाही आहे पूर्णाजी, तुम्ही जे काही कराल ते योग्यच असेल. त्यामुळे मला असं वाटते की यापुढे आता तयारीला लागूया. सुमन म्हणते, हो, जाऊबाईंना शोधण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करूया, कारण आपल्याला तन्वीच्या साखरपुड्यापर्यंत जाऊबाईंना काहीही करून शोधायचं आहे. तन्वीच्या साखरपुड्याचा विषय निघाल्यावरती पूर्णाजीला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. पूर्णाजी आपले अश्रू लपवते आणि आता ती तिकडून जायला निघते. रविराज म्हणतात, पूर्णाई, प्रतिमा भेटू दे एकदाची, म्हणजे ना माझं आता कुटुंब पूर्ण होईल. 20 वर्ष या गोष्टीची मी वाट पाहिली, पण 20 वर्षामध्ये सुद्धा मला प्रतिमा मिळाली नाही. अर्ध सुख तर मिळाले, माझी तन्वी आली, पण प्रतिमासुद्धा मला लवकरात लवकर माझ्याजवळ यायला पाहिजे. पूर्णाई म्हणते, रविराज, तुमची ही इच्छा तर पूर्ण होईल, पण पूर्णाईच्या मनामध्ये खंत असते, प्रतिमा आली आणि मला जाब विचारला तर मी काय सांगू. त्यामुळे पूर्णाई थोडीशी उदास पण असते, पण प्रतिमा परत यावी ही तिची सुद्धा मनापासूनची इच्छाच असते. पूर्णाई सांगते, ज्या वेळेला प्रतिमा येईल ना, आपलं कुटुंब पूर्णपणे आता भरून जाईल आणि दोघं जण वाढदिवसाची जंगी तयारी करण्यासाठी सुरुवात सुद्धा करतात. यामध्ये सुमन सुद्धा सहभागी असते. आता मात्र घरी आल्यावरती पूर्णाई घरातल्या सगळ्यांना प्रतिमाच्या तयारीची, म्हणजे प्रतिमाच्या बर्थडेची तयारी करायला सांगते. इकडे प्रिया मात्र विचार करत असते, जर का खरंच ही प्रतिमा घरी टपकली तर माझं काही खरं नाही. कारण एकतर आई आपल्या मुलीला ओळखायला अजिबात उशीर करणार नाही, त्याच्यातच सायली पुढे मागे करणारच. त्यामुळे सायलीला तिने आपली मुलगी मानलं तर नाही, प्रतिमा काहीही करून या घरात यायला नको. मग पूर्णाई घरी येते आणि आता इकडे प्रतापला सांगते की आपण ना प्रतिमाचा जंगी बड्डे करण्याची रविराजांची इच्छा आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी ज्या आपल्याला काही ठराविक ठिकाणी प्रतिमा आहे किंवा प्रतिमा लोकांना दिसली त्या ठिकाणी सगळीकडे जेवण घालण्याचा त्या दिवशी बेत आहे. असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो, ठीक आहे पूर्णाई, आपण पण आपल्या बाजूने तयारी करूया, आपण सुद्धा 4 पदार्थ आपल्या बाजूने देऊया की. यावरती आता मात्र घरामध्ये खूप मोठं डिस्कशन होतं, पण कुणालाही न सांगता सायली एक वेगळाच विचार करते. सायली आता जेवणाच्या पदार्थामध्ये 2 पदार्थ स्वतःचे ॲड करते आणि ते कुणाला माहितीच नसतं. इकडे कल्पनाला जेव्हा समजतं तेव्हा कल्पना म्हणते, सायली, अगं
अशी काय करतेस तू? आपल्याला आधी पूर्णाईला विचारायला पाहिजे ना. पूर्णाईला विचारायला पाहिजे, नाहीतर तू घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरेल. याच्यावरती आता मात्र सायली म्हणते, चुकीचं की बरोबर मला माहीत नाही आई, पण मला असं वाटलं की या जेवणामध्ये या 2 पदार्थ ठेवलेच पाहिजेत. असं म्हणताच कल्पना म्हणते, हो पण आपल्याला पूर्णाईची तर मदत घ्यायला पाहिजेच ना. असं म्हटल्यावरती पूर्णाई तिकडे येते आणि म्हणते, या मुलीला शहाणपणा करायला सांगितला तरी कुणी? या मुलीला शहाणपणा करायची काय गरज आहे? प्रतिमाच्या बड्डेच्या दिवशी काय जेवण करायचं, काय जेवण करायचं नाही याचा सर्वस्वी निर्णय हा माझा असणार आहे. मग कल्पना पण चिडते आणि म्हणते, सायली तुला मी सांगितलं होतं ना की या भानगडीत तू पडू नकोस म्हणून. याच्यावरती अर्जुन म्हणतो, मम्मा पण तिने चांगलाच विचार केला ना. प्रतिमा आत्याच्या वाढदिवसाला काहीतरी वेगळं करावं तिची इच्छा असेल तर असू दे की. यावरती कल्पना सांगते, हे बघ मला या सगळ्याचं काही माहीत नाही आहे, पण तू निर्णय घेतलेला पूर्णाईंना आवडला नाही आहे, त्याचप्रमाणे रविराज भाऊजींना पण आवडणार नाही, त्यामुळे तू या सगळ्यात पडू नको. कल्पनाची फक्त इच्छा एवढीच असते की उगाचच सायलीला या सगळ्यामध्ये ओरडा पडू नये आणि चांगलं चाललेल्या कार्यामध्ये सायलीमुळे विघ्न आलं असं कुणी म्हणू नये, सायलीला दोष देऊ नये म्हणून कल्पना बोलत असते. पण सायली खूप उदास होते. आता अर्जुन म्हणतो, मम्मा तू असं का वागत आहेस? सायलीला रडू कोसळतं. सायली रडायला लागते. त्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे सायली, तुम्ही कोणत्याही पदार्थाचं प्रिपरेशन करू नका किंवा कोणताही पदार्थ करण्याची गरज नाही आहे. याच्यावरती पूर्णाई म्हणते, काय ठरलं काय होतं? मी सांगितलं होतं काही करू नका, कारण प्रतिमाच्या आवडीनिवडी आम्हाला सगळ्या माहिती आहेत, चांगल्या आहेत. मग या सगळ्यामध्ये हिने अजून काय नवीन पदार्थ करायचा ठरवला? यावरती सायलीला रडू कोसळतं. सायली म्हणते, बाकी काही नाही, मी फक्त 2 पदार्थ करण्याचे ठरवले होते, एक म्हणजे गुलाबजाम आणि दुसरं म्हणजे सांज्याची पोळी. असं म्हणताच आता मात्र पूर्णाईला खूप मोठा धक्काच बसतो. तोपर्यंत इकडे अस्मिता सांगत असते, हे बघ तन्वी तू डायरी वाच आणि ज्या डायरीमध्ये जे काही आवडतंय ना, म्हणजे प्रतिमा त्यातला एखादा पदार्थ कर तू आणि जेवायला घाल, म्हणजे तू ना सगळ्यांच्या नजरेत येशील. प्रिया म्हणते, हो ग खरंच, आपण ना ती डायरी वाचूया आणि काय जास्त आवडतं ते बघूया. तोपर्यंत प्रियाने डायरी वाचली असते, पण डायरीतली अर्धवटच माहिती ऐकून प्रियाने रेडीमेड श्रीखंडाचा बेत केलेला असतो. आता इकडे प्रियाचा श्रीखंड, सायलीची पुरणपोळी आणि आता मात्र इकडे खूप मोठा खुलासा झालेला असतो, कारण प्रियाने श्रीखंड तर आता सायलीने इकडे सांज्याची पोळी आणि गुलाबजामची तयारी केलेली असते. या सगळ्यामध्ये पूर्णाजीला धक्का बसतो, कारण प्रतिमाच्या आवडीचं बरंचसं काही असलं तरी प्रतिमाच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी या 2च असतात, सांज्याची पोळी आणि गुलाबजाम. आणि पूर्णाजीला काहीच कळत नाही की हिने का असं ठरवलं. ती विचारते, तू काय केलंस? याच्यावरती सायली सांगते, मला नाही माहिती, माझ्या मनाप्रती वाटलं म्हणून मी हे सगळं केलं. प्रतिमा त्यांच्या वाढदिवसाला त्यांना आवडीच्या गोष्टी कराव्या असं मला वाटलं. आता मात्र सायलीला 20 वर्षापूर्वीची घटना आठवलेली असते की ज्या वेळेला दरवर्षी प्रतिमाच्या वाढदिवसाला पूर्णाई सांज्याची पोळी आणि गुलाबजाम करायची, अशी धुंदली आठवण तिला आठवते आणि पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. सायलीच्या एका वाक्याने पूर्णाजी आता खूप मोठा निर्णय घेते, तो म्हणजे प्रतिमाच्या वाढदिवसाला सांज्याची पोळी आणि गुलाबजाम करण्याचा, आणि ते सुद्धा सायलीला मान मिळतो आणि प्रियाच्या श्रीखंडाचा आता मात्र प्लॅन फ्लॉप होतो.